तर नमस्कार मित्रांनो, मी अरविंद नागवेकर, आपलं स्वागत आहे ए सरकार चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पाहतच आहेत मी म्हणजे एका मंदिरामध्ये उभा आहे. या मंदिराचं नाव आहे भुलेश्वर मंदिर. तर आजचा हा व्हिडिओ भुलेश्वर मंदिरावरती आहे. तर आपण या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहे की भुलेश्वर मंदिरामध्ये काय काय कोरी काम केलेलं आहे, कसं केलेलं आहे. तर सगळ्या
तर नमस्कार मित्रांनो, आज जिचा बर्थडे आहे, जिचा वाढदिवस आहे, तर ती आहे माझी बहीण योगिता केळेकर. ठीक आहे. तर योगिता, तुला कसं वाटलं आपला सरप्राईज, म्हणजे आमचा जो पण सरप्राईज आम्ही तुला दिलेला आहे, तू सांग तुझं मनोगत व्यक्त कर आमच्या. पहिल्यांदा झालं असेल की मला कळलं नाही की आपण कुठे चाललोय, कारण मागची जितके वर्ष आम्ही फिरायला गेलोय मला ह्यांनी किती लपवायचा प्रयत्न केला तरी मला कळत कुठून ना कुठून तरी ही आयडिया येते की आम्ही कुठे चाललोय. पण इथे लास्ट मोमेंट पर्यंत मला अजिबात आयडिया नाही आली की आम्ही कुठे चाललोय. बट येऊन मला खूप आनंद झाला. माझं खूप आवडतं ठिकाण आहे आणि यांना लक्षात होतं हेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, आपण जे मंदिरात आलेलो, खूप छान मंदिर आहे. मला इकडे येऊन सगळ्यांना प्रसन्नता आलेली आहे. तर खूप छान आहे. चला आपण पुढचं व्हिडिओ बघूया. तर तेजस, आपण आता हे मंदिर फिरलो, कसं वाटलं तुला मंदिर बघून? मंदिर खूप छान आहे आणि इथं फिरून खूप मस्त वाटलं. एकदम अविस्मरणीय असा अनुभव होता. मंदिर खूप छान आहे. तिथली शिल्पकला वगैरे खूप छान, एकदम जुन्या काळातली आहेत. म्हणजे ते राक्षसी बांधकाम वगैरे म्हणतात. खूप छान बांधकाम होतं आणि आम्हाला खूप मजा आली. आज खूप दिवस एन्जॉय झाला. वर्थ इट. जेवढे पैसे गेले तेवढे वसूल झाले या टाईपमध्ये. ठीक आहे. तर नयन, तुला कसं वाटलं मंदिर? अगदी उत्तम. प्रत्येक शिल्पामध्ये एक स्टोरी आहे. जर ती कोणाला माहिती असेल तर अति उत्तम. थँक्यू. डिफरंट इमोशन. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आपण आता इथे संपवत आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.